मंत्रिमंडळात सुद्धा एवढं सगळं असताना आणि महाराष्ट्र बघत असताना तुम्हाला बाहेर ठेवलेलं आहे, याचा अर्थ याच्या पाठीमागे काहीतरी जे आहे गौडबंगाल आहे. कारण तुम्ही नेहमीच त्या आरक्षणाच्या म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाचा तुम्ही पाठराखण केलेली आहे. त्यामुळे आम्हाला असं भीती वाटते आहे की हे वेगळं काहीतरी आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आता काय करायचं, कसं करायचं ते तुम्ही आपण सगळ्यांपासून ठरवा. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत आणि त्यासाठी जे आहे राज्यभर जे आहेत त्यांनी सांगितलं आम्ही सुद्धा हा प्रश्न आता राज्यभर सगळीकडे घेऊन जातो आहोत आणि लोकांची जागृती करतो आहोत आणि त्यातून जे आहे मग बघूया काय होत आहे ते. तुमची आता भूमिका काय असणार आहे या सगळ्यांच्या बाबतीत? कारण का असं म्हणणं आहे की तुम्ही जो निर्णय घ्याल, जी भूमिका घ्याल त्यामागे तुमच्या उभं राहू, तुमची आता भूमिका काय असणार आहे? तुम्हाला खूप घाई झालेली आहे माझ्या भूमिकेची, पण माझी भूमिका घ्यायला मला अजून वेळ लागेल आणि त्यासाठी मी या सगळ्यांशी चर्चा करतो. सर, यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमच्या मंत्रिमंडळातून तुम्हाला मंत्रिपद न दिल्यामुळे आम्ही अजित पवारांना थेट प्रश्न विचारला की छगन भुजबळ का मंत्रिपद का दिलं नाही, तर ते म्हणतात की नवीन तरुणांना संधी द्यायची होती म्हणून. चांगली गोष्ट आहे ना. तरुणपणाचं जे आहे हे व्याख्या ठरवायला पाहिजे ना. किती वर्ष तरुण म्हणायचं? 67-68 वर्ष पण तरुण म्हणायचं का नाही म्हणायचं? काहीतरी त्याला मर्यादा टाका ना आणि अगोदरच सांगा ना. आणि मग सांगायचं उभंच राहू नका. आणि म्हणून तर मी सांगत होतो अगोदरच 5 महिन्यापूर्वी की मला अगोदर लोकसभेत पाठवत होते, तयारी झाली माझी सगळी, तिथे मला थांबावं लागलं. 2 राज्यसभेच्या निवडणुका आल्या, ते आले तिथं म्हणून मला जाऊ द्या, आता मी इथे 40 वर्ष आहे, माझा उपयोग होईल. नाही तुम्हाला तुमची गरज राज्यामध्ये जास्त आहे, मग आता ताबडतोब कमी झाली गरज. कशा मग लढायला सांगायचंच नाही ना. आज जो माझ्या मतदारसंघामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं गावागावात, ते झालं नसतं ना. मला सगळं शांततेनं चाललं असतं. आणि आता सगळं झाल्यानंतर मला तुम्ही सांगता की ताबडतोब राज्यसभेवर जा. राज्यसभेवर जा याचा अर्थ मी विधानसभेत राजीनामा द्या. कसं का मी राजीनामा देतो? आणि मग हे सांगायचं होतं तरुणांना संधी तर द्या ना. तरुणांना संधीसुद्धा देताना काही थोडे ठेवायचे असतात सिनियर, काही नवीन घ्यायचे असतात. असंच नेहमी जे आहे कुठच्याही कंपनीत असेल नाही तर पक्षामध्ये असेल असंच चालू असतं आणि त्याचे काही नियम असतात, त्याप्रमाणे जा तुम्ही. पण मग उभंच करायचं राहायचं. तुम्ही झालं आता आम्हाला तरुणांना संधी द्यायची, द्या तिकडे तरुणाला संधी. मला कशाला उभं केलं? आणि त्या एका आता मी फार वयस्कर झालो असं त्यांचं म्हणणं आहे, तर मी जात होतो ना तिकडे दिल्लीमध्ये. मग तिकडे तुम्ही जाताना सांगितलं की नाही नाही तुम्हाला इथे राज्यामध्ये गरज आहे, तिथे लढा. फसवणूक म्हणायची तुमची वापर करतात, कारण की थेट लोकसभेला तुम्ही एवढं मराठा आंदोलनाच्या विरोधात भूमिका थेट घेतली होती. आता प्रकाश अण्णा शेंडगे पण म्हटलेत की शेर कभी बुडा नाही होता, त्यामुळे त्याही वेळा लढा दिला आणि आताही लढा चालू आहे. तुमचा वापर करून घेतला जातोय का? हे बघा, माझा वापर करून घेतला जातो की मला माहिती नाही काय, पण मी जे आहे ओबीसीसाठी लढणार आहे. त्याच्यासाठी मी आज 35 वर्ष लढतो आहे. याचा अर्थ मी मराठा समाजाचा द्वेष अजिबात करत नाही. त्यांना वेगळं आरक्षण द्यावं म्हणून मी स्वतः प्रयत्न केलेले आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये माझे जे कारभारी होते किंवा आहे निवडणूक लढवणारे ते सगळे बहुअंशी 90% मराठा समाजाचे आहेत. त्याच्यामुळे मराठा समाजाचा मी विरोधक नाही ना. जिल्ह्यामध्ये मला मराठा समाजाचा विरोध आहे, पण एक चित्र निर्माण केलं गेलं. हां, माझं म्हणणं एवढंच आहे की कुठल्याही इतर समाजाला, आदिवासी असेल किंवा दलित असेल किंवा ओबीसी असेल, त्यांच्या हक्कावर गदा येऊ देऊ नका, एवढंच म्हणणं आहे. वेगळं काहीतरी करा. बाकी आता माझा वापर ते करतात का नाही करतात मला काही माहिती नाही, पण मी ओबीसीच्या वापरासाठी नेहमी तयार आहे. सर, तुम्ही जे सगळे अनुभव सांगितलात याचा अर्थ अजित पवारांकडनं थेट फसवणूक झाली असं म्हणायचं किंवा याचा निष्कर्ष काढायचा? मला माहित नाही. तो निष्कर्ष तुम्हाला काय काढायचा तो काढा. सर, हिंगोली भुजबळ यांना पंतप्रधान करावं असं माणिकराव कोकाटे असं म्हणतात. त्यांच्या शुभेच्छेबद्दल मी फार आभारी आहे.
सर, त्यांच्या आनंद आहे. त्यांच्या बॅनरवर आज जे माणिकराव कोकाटेंचे बॅनर सुद्धा पाहिलं, त्याच्यावर तुमचा फोटो सुद्धा त्यांनी तो काय नाही, माझा फोटो आहे की नाही हा महत्त्वाचा मुद्दा नाही. माझ्या कामामुळे मी लाखो गोरगरिबांच्या हृदयामध्ये आहे ते पुरेच आहे मला. सर हिंदू भुजबळ साहेब पहिल्यापासून तुम्हाला चांगली वागणूक दिली नाही असं तुमचा एक पहिल्यापासून आरोप होता आणि आता मला जे काय सांगायचं ते मी सांगितलं. शब्द कुठचे वापरायचे, काय करायची, भाषा कुठची वापरायची, त्यातून तथ्य काय काढायचं ते तुमचा मुद्दा आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे, ओबीसी नेते आपके साथ आज बैठक जो है पार करिए, क्या चर्चा है हुई है और आपकी अगली भूमिका क्या रहेगी? ऐसा है ना कि ओबीसी के अलग अलग संगठन हैं. जैसे एक समता परिषद एक बड़ा संगठन है, उसकी भी मीटिंग हुई है, दूसरे कई लोग आकर मिले. वैसे ही जो है आज और दूसरे कुछ संगठन जो है प्रकाश अन्ना संघ, उनके भी बड़ा संगठन है, अलग अलग जातियों को वो रिप्रेजेंट करते हैं. तो वो भी आए थे. भाई ऐसा कैसा हुआ, वो सुबह से जो एक हॉल में जो उनकी मीटिंग हुई और फिर बाद में मुझे मिलने के लिए यहाँ आए. तो उन्होंने जो है कहा कि हम तुम्हारे साथ हैं, ये अन्याय हो रहा है ओबीसी के ऊपर, क्योंकि ओबीसी की रक्षा करने के लिए तुम अकेले लड़ रहे हो, हम 1 साल से देख रहे हैं, हम आपके पीछे हैं. हम लोग लाखों का जो है रैली ले रहे हैं और ओबीसी का आरक्षण बचाने के लिए, मगर अगर तुम नहीं वहाँ तो ओबीसी पर हम वो हमला समझते हैं, ओबीसी के ऊपर एक संकट समझते हैं. तो इसलिए हम आपको जो है सपोर्ट करने के लिए आए हैं और आप जैसे भी लोग कहेंगे हम लड़ने के लिए तैयार हैं और हम राज्य भर जाएंगे और इसके खिलाफ आवाज़ उठाएंगे. सर एक साइड से ओबीसी लीडर कह रहे हैं कि आप नहीं हो तो हमला समझते, दूसरी साइड से हमने अजित पवार को ये से सारी बातें पूछी और पूछा गया कि आज छगन भुजबल मंत्रिमंडल में क्यों नहीं था, तब बोलते हैं कि नए फेसेस को जो है वो चांस मिलना चाहिए, इसलिए ये जो है जो दिया है ना नया फेसेस. तो अजित पवार भी जो है मंत्री बने, मैं 91 में मंत्री बना, कैबिनेट मंत्री, और मेरे ख्याल से 93 में जो है वो राज्य मंत्री बने. तो मेरे इतने आप भी पुराने हैं ना, फिर मंत्री नाते से आप भी तो इतने दिन मंत्री है. तर अर्थात